नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची धडक कारवाई सुरूच. लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरेला पुण्यातून घेतलं ताब्यात. शिरुरे आरोपी मोटेगावकरच्या संपर्कात होता. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या लॉकरची झाडाझडती. लॉकरमध्ये जुन्या प्रश्नपत्रिका, महत्त्वाचे कागदपत्रही मिळाल्याची माहिती. मनीषा मांढरे सध्या सीबीआय कोठडीत. नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनारला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. प्रश्नपत्रिका कुणाला विकल्यात याचा तपास होणार. रेल्वे भरती आंदोलन मारहाण प्रकरणी आज पुन्हा सुनावणी. राज ठाकरे सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात उपस्थित राहणार. विधान परिषदेसाठी प्राथमिक चर्चेत महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा. सूत्रांची माहिती तर शिवसेनेचा 5 पेक्षा जास्त जागांवर दावा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरण चर्चेला अखेर पूर्णविराम. चर्चा कायमची बंद झाल्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा स्पष्टीकरण. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची आजपासून फास्ट ट्रॅक सुनावणी. पुण्यातील विशेष न्यायालयात दररोज होणार सुनावणी. नराधम भीमराव कांबळेला कठोरात कठोर शिक्षेकरता सरकारचे प्रयत्न. विदर्भासह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट. वर्ध्यामध्ये पारा थेट 47 अंशांवर तर पुढील 4 दिवस उष्णतेचा ताप कायम राहणार. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यानंतर होत असलेल्या मंत्री परिषद बैठकीत बदलाबाबत चर्चेची शक्यता. एसएल समूहाला 100 वर्ष. दूरदृष्टी, नवनिर्मिती आणि पिढ्यांना प्रेरणा देणारं एक शतक. सर्वच क्षेत्रांमधून शुभेच्छांचा वर्षाव.